जास्त केलं पाहिजे. आणि वैशिष्ट्य म्हणजे पेन मॅनेजमेंट ही नवीन सुपर स्पेशलायझेशन ब्रांच आहे ॲलोपॅथीमध्ये. त्याच्यामध्ये आपण ऑर्थोपेडिक कंडिशन जसं मस्क्युलोस्केलेटल आहे किंवा न्यूरोलॉजिकल काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण कमी चिरफाड करून म्हणजे मिनिमल इन्व्हेसिव्ह नेचरने आपण त्याची ट्रीटमेंट करतो. म्हणजे रिजनमध्ये डेडिकेटेड ही वन ऑफ द फर्स्ट सेंटर आहे. 5 वर्षापासून आपण उस्मानपुरात होतं इकडे शिफ्ट केलं. छत्रपती संभाजीनगरचे काही आजाराने ग्रस्त असतात रुग्ण, त्यांना काय सांगाल तुम्ही? गुडघेदुखी किंवा स्पाईनची मणक्यांचे जे आजार असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन शिवाय मिनिमल इन्व्हेसिव्ह अद्ययावत सायंटिफिक जे ट्रीटमेंट आहे ते सगळे आपण या ब्रांचमध्ये आपण करतो. जेणेकरून की ओल्ड एजच्या लोकांचे जे सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिन आहे किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईनच्या सर्जरी आहे, की प्रोसिजर आहे, एंडोस्कोपिक प्रोसिजर आहे, या सगळ्या प्रोसिजर आपण पेन मॅनेजमेंटचे समजा करत असतो. यापासून आपण जे कोणत्या पद्धतीनं त्यांच्यावरची प्रक्रिया करता आणि आता पेन मॅनेजमेंटमध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह म्हणजे आपण कमी चिरफाड करू लोकल अॅनेस्थेशियामध्ये, डे केअर प्रोसिजर्समध्ये आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे आपल्याच पेशी वापरून PRP प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा बोन मॅरो ॲस्पिरेट असे रिजनरेशनचे काही टेक्निक्स वापरून आपण त्याच्यावरती उपचार करत असतो. आपण असं डॉक्टर पाठांगणकर पेन सायकोलॉजिस्ट म्हणून बऱ्याच वेळेला क्रॉनिक पेनचे जे पेशंट असतात त्यांना पेन तर होतोच, पण त्यामध्ये त्यांचे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस अफेक्ट होत असतात. तर यामध्ये काही थेरपीमध्ये CBT जसं काही आहे, बिहेवियर थेरपी आहे, या थेरपीचा वापर करून आम्ही पेशंटला ट्रीट करण्याचं काम करतो. महिलांमध्ये खूप त्रासदायक असतात, त्याच्यासाठी काय सांगाल? कोणता? म्हणजे हां, महिलांमध्ये होणारा त्रास तर महिलांनी स्वतःला जर वेळ दिला पुरेसा आणि स्वतःची ग्रोथ केली तर त्यांचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. And press the bell icon. Never miss an update.